नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. 12वीचा निकाल अखेर जाहीर झालाय. ज्या क्षणाची आपण सगळे इतके महिने वाट पाहत होतो, तो क्षण फायनली आलाय. सगळ्यात आधी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. ओके, चला तर मग यात सविस्तर लक्ष घालूया. आता निकालाचं जे काही टेन्शन होतं ते संपले हे नक्की. पण या अगदी आत्ताच्या क्षणापासून पुढे कसं जायचं हाच खरा मोठा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. निकाल तर लागलाय, पण इथून पुढचा रस्ता नेमका कसा असेल याचाच वेध आपण आज घेणार आहोत. तर आपला पहिला भाग आहे तो मोठा दिवस उजाडला आणि निकालाच्या दिवशीच्या भावनांचं नेमकं स्वरूप. तुम्ही पाहिलंच असेल, आजचा दिवस असा असतो ना जेव्हा एरवी कधीच न बोलणारे नातेवाईकही अचानक फोन करून विचारपूस करतात. आणि यामुळेच सध्या एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला काही चेहऱ्यांवर यशाचा अगदी स्पष्ट आनंद आणि उत्साह ओसंडून वाहतोय, घराघरात उत्सव साजरा होतोय. तर दुसरीकडे काही जण थोडे शांत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे एका गंभीर चिंताग्रस्त अवस्थेत विचारात पडलेत. पण इथं आपण एका सत्यावर खंबीरपणे उभा राहिलो पाहिजे. आज तुम्ही या भावनांच्या स्पेक्ट्रमवर कुठेही असा, आनंदात असा किंवा थोडे निराश असा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा केवळ एक निकाल आहे. म्हणजे एका खूप मोठ्या चित्रपटातल्या एका छोट्याशा सीनसारखा हा निकाल आहे. तो कोणाचंही संपूर्ण आयुष्य किंवा भविष्यातील दिशा अजिबात ठरवत नाही. आता वळूया पुढच्या भागाकडे. यश आणि अपयश हे दोन वेगळे मार्ग असले तरी पुढे जाण्याचा प्रवास मात्र एकच असतो. ज्यांना आज मनासारखं यश मिळालंय ना, त्यांचं खूप खूप कौतुक. हे तुमच्या अथक मेहनतीचं फळ आहे आणि ते अगदी दणक्यात साजरं केलंच पाहिजे. पण इथे हळूच एक आठवण करून द्यावीशी वाटते, हा एक टप्पा गाठला म्हणजे सगळं संपलं असं नाही बरं का. ही एका आणखी मोठ्या शर्यतीची फक्त आणि फक्त सुरुवात आहे, जिथून खरा प्रवास आता सुरू होणार आहे. आणि हो, जर आज अपेक्षेप्रमाणे निकाल आला नसेल तर काहीही हरकत नाही. खरंच, थोडं थांबा, एक खोल आणि दीर्घ श्वास घ्या, कारण आयुष्याची ही शर्यत अजून खूप खूप मोठी आहे. एका अडथळ्यामुळे प्रवास कधीच थांबत नसतो, तो फक्त थोडं वळण घेतो. इथे आपण एक सेकंड थांबूया आणि या सुंदर वाक्याचा अर्थ नीट समजून घेऊया. कधीकधी अपयश आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवतं. हा खूप महत्वाचा आणि दीप विचार आहे. आयुष्यातील अपयश हे अनेकदा असं हत्यार किंवा साधन असतं जे आपल्याला आतून अधिक मजबूत बनवतं आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत मोलाचं ठरतं. ह्याच अनुषंगाने आपला पुढचा भाग आहे मार्कशीटच्या पलीकडे. आपला दृष्टिकोन फक्त गुणांवरून स्वतःच्या क्षमतेकडे कसा वळवायचा ते पाहूया. आता हे पहा, इथे किती स्पष्ट विरोधाभास आहे. एका बाजूला आहेत मार्कशीटवरचे ठराविक आणि मर्यादित अंक, जे फक्त एका 3 तासांच्या परीक्षेतील कामगिरी दाखवतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे तुमच्या आत दडलेली अमर्याद मोजता न येणारी क्षमता. हे ठराविक अंक कोणाचीही खरी ताकद किंवा पोटेन्शियल कधीच ठरू शकत नाहीत. कारण खरा प्रवास हा धैर्याचा आणि जिद्दीचा असतो. संकटावर मात करून यशाकडे झेप घेण्याची ही जी प्रगती आहे ना, ती अशी असते. माणूस आधी पडतो, मग तो पुन्हा उठतो, हळूहळू पुन्हा नव्याने चालायला लागतो आणि एक दिवस असा नक्की येतो जेव्हा तो वेगाने धावतो. हीच खऱ्या अर्थाने प्रगती आहे. पुढे तर कितीतरी मार्ग खुले आहेत. भविष्यात डॉक्टर होण्याचा मार्ग असो, इंजिनिअरिंग असो, कलाक्षेत्र असो, किंवा आतापर्यंत कोणीही न निवडलेला एखादा पूर्णपणे वेगळाच हटके मार्ग असो. रस्ता कोणताही असला तरी पुढच्या प्रवासासाठी सर्वात आवश्यक आणि एकमेव अट म्हणजे काय माहितीये? स्वतःवर असलेला ठाम आणि अढळ विश्वास. चला तर मग आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया, पुढचा अध्याय लिहिताना आणि उद्यापासून सुरू होणारे नवे साहस. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खरा विजय फक्त त्यांचाच नसतो ज्यांना आज सर्वाधिक मार्क्स मिळाले आहेत. तर खरा विजय त्यांचा असतो जे आपली वाटचाल न थांबवता पुढे जात राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यास स्पष्ट नकार देतात. जिद्द हीच खऱ्या विजयाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुम्हाला नेहमी भक्कम पाठिंबा देणाऱ्या तुमच्या घरच्यांनी इथवर पोहोचण्यासाठी घेतलेल्या प्रचंड कष्टांचा आज नक्की उत्सव साजरा करायला हवा आणि उद्या सकाळी उठल्यावर एका पूर्णपणे नवीन, पॉझिटिव्ह आणि ताज्या ऊर्जेने पुढच्या कामाला लागायला हवं.
मार्कशीटचा तो कागद आता मागे पडला आहे. मग आयुष्याच्या कथेचा पुढचा अविश्वसनीय अध्याय कसा उलगडेल? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून पहा. नेहमी लक्षात ठेवा की तुमची कहाणी अजूनही लिहिली जात आहे आणि ती नक्कीच खूप भन्नाट आणि प्रेरणादायी असणार आहे. आज आपण इथेच थांबूया. शिकत रहा आणि धैर्याने पुढे जात राहा.